भिवंडी महापालिकेत भाजपला मोठा धक्का बसलाय। संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी महापौर निवडणुकीकडे लागलं होतं। भिवंडीमध्ये भाजप बंडखोर नारायण चौधरी विजयी झालेत। भाजपमधून फुटून सेक्युलर आघाडीसोबत गेलेले नारायण चौधरी यांना महापौरपद निवडणुकीमध्ये 48 मतं पडलेत, तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं पडलेत, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन हे विराजमान झालेत। काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप बंडखोर नारायण चौधरी हे महापौर झालेत। शिवसेना आणि सपाने कोणार्क आघाडीच्या विलास पाटील यांना मतदान केल्याचं आकडेवारीवरून दिसतंय। विलास पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची 25 मतं मिळाली। भाजपमधील फुटीमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष भिवंडी मनपाकडे लागलं होतं। एक नक्की आहे, हा सेक्युलर फ्रंटचा विजय आहे, खास करून भिवंडीच्या जनतेचा विजय आहे। आणि याच्यासाठी रईस शेख साहेब आहेत आमदार, यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचा देखील विजय आहे। सगळ्यांचे आभार। दरम्यान महापौरपदी निवड झाल्यानंतर नारायण चौधरींनी जनतेचे आभार मानलेत, तसंच देव तारी त्याला कोण मारी अशी प्रतिक्रिया देखील चौधरींनी दिली आहे। सर्वप्रथम मी माझ्या भिवंडीच्या सर्व जनतेचा धन्यवाद देतो की मला एवढा मोठा पद तुम्ही दिला, त्याचा मी स्वीकार केला। आज मी खूप खूप धन्यवाद करतो। डेव्हलपमेंटवर बोला, मी या शहराचा महापौर झालेलो आहे, आता मिरची मसाला नको आहे, डेव्हलपमेंटच्या विषयी मला देव तारी त्याला कोण मारी बस। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला उपमहापौर पद आलेले आहे। काँग्रेसचे तारिक मोमीन हे भिवंडीच्या उपमहापौरपदी विराजमान झालेत। भिवंडी सेक्युलर फ्रंट की तरफ से आमदार रईस शेख साहब का, हमारे खासदार बालिया मामा साहब का, हमारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल जी का, सुप्रिया ताई का, जितेंद्र आवाड साहब का और तमाम पार्टी के वरिष्ठ जिन्होंने भिवंडी सेक्युलर फ्रंट का हिस्सा थे, उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया कि एक यूथ आना चाहिए और शहर के डेवलपमेंट पे काम होना चाहिए। आमदार रईस शेख यांनी भिवंडीच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या। गेली होती, सर्व नेत्यांनी ते मॅन्डेट मी पूर्ण केलेलं आहे। आज भिवंडी शहर सेक्युलर आहे, आपला देश सेक्युलर आहे, संविधान सेक्युलर आहे आणि भिवंडीमध्ये आता महापौर आणि उपमहापौर पण सेक्युलर फ्रंटचे आहेत। मी सर्वप्रथम हर्षवर्धन पाटील साहेबांचा, सपकाल साहेबांचा खूप खूप धन्यवाद म्हणणार आहे। भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरींनी पक्षाचा व्हीप डावलल्यामुळे त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। त्यामुळे ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी दौऱ्यावर आहेत। 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीमध्ये प्रचार करताना राहुल गांधी यांनी आरएसएस संदर्भात एक वादग्रस्त विधान केलं होतं। या प्रकरणात भिवंडी न्यायालयातल्या सुनावणीसाठी राहुल गांधी येणार आहेत। वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेमध्ये राजकीय वातावरण तापलंय। विरोधी पक्षांना स्वतंत्र दालन न दिल्याच्या मुद्द्यावरून भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। महासभा सुरू झाल्यानंतर त्यांनी सभागृहात हजेरी लावली, मात्र सभा संपताच पुन्हा आयुक्तांच्या दालनात आंदोलन करण्यात येणार असल्याचं विरोधी पक्षानं काल सांगितलं। आयुक्तांनी त्यांना साधं उत्तरही दिलं नाही आणि आता ते म्हणतात की फाईल महापौरांकडे। मुळात हा विषय महापौरांचा नाही, प्रशासनाचा आहे। त्यामुळे आयुक्तांची ही जी काही चालढकल आहे किंवा जाणीवपूर्वक जे काही दुर्लक्ष करणं आहे, त्याच्या विरोधात सगळ्या नगरसेवकांमध्ये संताप आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्यालयात बसून आंदोलन केलेलं। आता महासभा आहे, लोकांचे विषय आहेत, ते आम्ही घेऊन पुन्हा एकदा आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन बसणार आहोत।
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झालाय. नगरसेवकांनी प्रशासनाचं लक्ष वेधत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आणलाय. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी आयुक्त आणि महापौरांना प्रतिकात्मक कुत्रा भेट देत शहरातील भटक्या कुत्र्यांसंदर्भातली समस्या मांडली आहे. रोज हा ऍक्सिडेंट होतोय की कुत्र्यांच्या बाबतीमध्ये सातत्यानं आम्हाला तक्रारी येत आहेत की आबा, आणि ते मी पाहिलंय पण जे सातत्यानं वारंवार घडतंय. आणि प्रशासनाच्या ज्या काही गाईडलाईन आलेल्या आहेत किंवा सुप्रीम कोर्टाने जे नियम दिलेत की बाबा की जो डॉगचा जो न्यूसेन्स होते त्या संदर्भात काय केलं पाहिजे, त्याचा महापालिकेच्या माध्यमातून कधीच त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. शिवाय मी जे काही सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेत की काय केलं पाहिजे त्याची प्रत काढून मी आज सभागृहामध्ये 128 लोकांना ही प्रत सुद्धा मी आज सभागृहामध्ये दिलेली. कोल्हापुरात स्वीकृत नगरसेवक पदावरून वाद झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत. सुनील मोदी यांनी शिवसैनिकांचा घात केलाय अशा पद्धतीचा आरोप करण्यात येतोय. आज सकाळपर्यंत विशाल देवकुळे यांना स्वीकृत नगरसेवक करण्याबाबत ठरलेलं होतं, मात्र ऐनवेळी सुनील मोदी यांचं नाव जाहीर झालं आणि त्यामुळे नाराज झालेले शिवसैनिक शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी जमा झाले होते. जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाच्या विरोधात अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक झाली आहे. काल दिवसभर सर्व ग्रामपंचायती बंद ठेवत या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आलाय. प्रशासक नियुक्त न करता गावचा कारभार सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडेच ठेवावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे. विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी जिल्ह्याभरातल्या विविध गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रजिस्ट्रेशनचा अट्टहास केला जात असून याला नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांना दिले जाणारे मानधन आणि भत्ते आतापर्यंत आरटीजीएस पद्धतीने जमा केले जात होते, मात्र आता एसएपी प्रणाली अंतर्गत मानधन मिळवण्यासाठी वेंडर रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याचे निर्देश देण्यात आल्यानं हा नवा वाद निर्माण झालाय. ज्या वेळेला आम्ही नगरसेवक फॉर्म भरतो त्या फॉर्ममध्ये सगळ्यांना एक माहिती द्यायची असते की आम्ही स्वतः कुठल्याही पद्धतीत वेंडर नाही, कुठलेच. खाजगी क्षेत्रात कोण वेंडर असतील तर ते चालतं, परंतु महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र, अगदी नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलंच काम आमच्या त्या वेंडर नंबरवर लोकप्रतिनिधींनी घेता कामा नये आणि देता कामा नये. मुंबई पोलिसांची ओळख ही त्यांच्या तत्परतेसाठी आहे. याचीच प्रचिती कालच्या एका घटनेद्वारे आली आहे. मुंबई नॉर्थ रिजन झोन 12 मधील डीसीपी महेश चिमटेंनी आपल्या कामगिरीतून जखमी अवस्थेत तडफडणाऱ्या प्रवाशाला तातडीनं रुग्णालयात दाखल करून पोलिसांनी संवेदनशीलता दाखवून दिली आहे. कोणत्याही औपचारिकतेची वाट न पाहता त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करून संबंधित व्यक्तीवर वेळेवर उपचार झाल्यामुळे त्यांच्या या कामाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर आज रात्रभर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी शनिवारी रात्रभर हा मेगा ब्लॉक असेल. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विभागातील लाचखोरी प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो ॲक्शन मोडवर आलाय. मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये काल एसीबीचं पथक पोहोचलं. या पथकानं मंत्री नरहरी झिरवाळ विभागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान 35,000ची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लिपिक राजेंद्र ढेरंगे याला जामीन मिळालाय. मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयानं ढेरंगेला हा जामीन मंजूर केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा साताऱ्यातील दरेगावी गेलेत. मात्र शिंदे अचानक दरेगावी मुक्कामी जाण्याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली आहे. या समारंभादरम्यान त्या भावनिक क्षण अनुभवताना दिसल्या. काही वर्षापूर्वी अजित पवारांनी लावलेल्या रोपट्याचा आज भव्य असा वृक्ष झालाय. या झाडाच्या सावलीत सुनेत्रा पवार उभ्या होत्या. या झाडाजवळ अजित पवारांनी वृक्ष लागवड केली त्यावेळेचा फोटोही लावण्यात आलाय.
बीडमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ पाहायला मिळतोय. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले. बीड तालुक्यातल्या कुर्ला इथे 10वीचं परीक्षा केंद्र आहे. मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत महामंडप उभारण्यात आलाय. ही बातमी एबीपी माझानं दाखवली आणि त्यानंतर बीडमधील प्रकार हा चुकीचा असून संबंधितांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिलंय. भेट देऊन अहवाल दिला असेल की हे ठिकाण ओके आहे, तर निश्चितच ते जर आमच्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील ते एज्युकेशन ऑफिसर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करतील आणि हे जे काही केंद्र संचालक आहेत की ज्यांनी बाब निदर्शनास आणून दिली नाही तर त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एज्युकेशन ऑफिसर संस्थेला त्या ठिकाणी लिहितील. त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स बोर्डाकडून दिले गेले आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण विभागानं अहवाल मागवलाय. तसंच कारवाई होणार असल्याचं शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांनी स्पष्ट केलंय. या शाळेच्या बाबतीमध्ये आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना, जागेची उणीव किंवा या बाबतीमध्ये कोणताही पत्रव्यवहार आपल्यालाही झालेला नाही शिक्षणाधिकाऱ्यालयाला. त्याचबरोबर विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगरलाही हा पत्रव्यवहार झालेला नाही आहे. मी स्वतः मुख्याध्यापकांशी बोललेली आहे, पण त्यांची उत्तरं काही समाधानकारक मला वाटलेली नाही आहेत. मंडप का टाकला गेला तर या बाबतीतलं मुख्याध्यापकांचं स्पष्टीकरण आणि आपले जे विस्तार अधिकारी आहेत, गटशिक्षण अधिकारी आहेत, त्यांचा अहवाल आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर या संदर्भामध्ये अतिशय कठोर भूमिका जी आहे तर ती प्रशासनाकडून घेतली जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.